बाबा मी काय करू मला ना काय कळतच नाहीये. आजी खूप आजारी आहेत आणि ना सतत माझं नाव पुटपुटतात. मला वाटतं मी जाऊनच येते एकदा. हे बघ लीला, तुझी काळजी मला कळते, पण हे जे काय म्हणाले होते की ते दुर्गा मॅडमशी बोलतील आणि तुला फोन करतील, हो की नाही? हा? जरा धीर धर. अहो क- असा कसा धीर धरेल ती? असं काय करता? काहीतरीच काय सांगताय तुम्ही? सरोजिनी ताई सासू आहेत तिच्या, तिला काळजी वाटणारच ना. लीला, मला पटतंय तुला तिथे जायला हवं, मलाही वाटतंय तसं. हो ना. हो हो. आणि हे बघा, सरोजिनी ताईंचं वय झालंय आता, हा? तर ह्या वयात आजारपण त्यात काही कमी जास्त झालं म्हणजे कोणाला उत्तर देणार आहोत आपण? कालिंदी, काहीतरी काय बोलतेस ग तू? बाबा, काय? हे अगं, सगळं जाऊ दे. नाही बरोबरच आहे बाबा. आजींना माझी गरज आहे आणि मी तिथे जाणार आहे. बरोबर आहे. फार फार तर काय होईल, तिकडे गेल्यावर दुर्गा माझा अपमान करेल. हो ना, चालेल. आजींसाठी काय वाटतील ते सहन करायला तयारी मी. पण मला जायलाच हवं. मी आत्ताच निघा. थांब लीला, तू एकटी नको जाऊस, मी येते तुझ्या बरोबर. मी बॅग घेऊन ये ये ये, मी पण आवरते. हा लीला, तू दुर्गा, आता खरी वेळ आली आहे. अंतराळींचा वापर करून आपण एजे आणि लीलाच्या लव्ह स्टोरीचा ती एंड करू शकतो. जरा विचार कर दुर्गा. समजा अंतराळी पुन्हा एकदा एजेच्या आयुष्यात आल्या तर एजेच्या मनाची काय मनस्थिती होईल? एकीकडे तिच्याशिवाय ते जगू शकत नाही ती लीला, दुसरीकडे तिच्यावर जीवापाड प्रेम केलं त्या अंतराळी. या जर जागीरदारांच्या घरी आल्या तर लीलाला कोणी विचारणारही नाही आणि ती एकटी पडेल, एकटी. आणि दुर्गा, हीच तिच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा असेल. बरोबर बोललात तुम्ही किशोर. लीला एकटी पडायलाच हवी, खूप एकटी. तिच्यामुळे माझं बाळ गेलं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख तिने हिरावून घेतलंय. तिला शिक्षा व्हायला हवी होती ना, पण तिला शिक्षा करायच्या ऐवजी जे तिच्या माहेर जाऊन तिच्या सोबत राहतायत त्या लीला समोर त्यांना कोणाचं दुःख, कोणाचा त्रास काहीच दिसत नाहीये ना. ठीक आहे, जा माहेरी जाऊन राहा, तिचं सांत्वन करा. इतकी वर्ष या जहागीरदारांसाठी मी खूप झटली आहे. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांची साथ दिली, पण जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा कुणी माझ्या बाजूने उभं राहिलं नाही. कुणाला माझा त्रास नाही दिसला. मग आता मी पण ठरवलंय, यापुढे माझ्या आयुष्यातलं एकच ध्येय असेल. मी एजे आणि लीलाच्या आयुष्यात कुठलंच सुख कधीच येऊ देणार नाही, कधीच नाही. खूप चांगलं केलं तुम्ही किशोर. अंतराळींचा जीव वाचून तुम्ही खूप मोठं काम केलंय. पण आता माझ्यासाठी एक काम कराल, अंतराळींना लवकरात लवकर घरी घेऊन या. दुर्गा, तेही प्रयत्न मी आधीच सुरू केलेत. म्हणजे म्हणजे अंतराळी जिवंत आहे हे आजीला माहिती आहे. बरं झालं तू सासरी चाललीस ते.
तुझ्याबरोबर ह्या निमित्ताने मलाही घरातून बाहेर पडता येईल. निदान डोक्यावर ह्या कॅमेराची भीती तरी नसेल तिथे. मोकळेपणाने बोलता येईल, जरा श्वास घेता येईल. आणि दुसरं महत्वाचं, सध्या मी तुझा अपमान करू शकत नाहीये ना, पण तिथे गेल्यावर ती दुर्गा तुझा पुरेपूर अपमान करेल याची खात्री आहे मला. ती तुला बोल बोल बोलेल, तुझं वाटेल तसं अपमान करून तुला हकलून देईल. तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात अंतराई आजीला दिसली. अगं म्हणून तर आजी एवढी अस्वस्थ होती ना. पण तिने घरात कोणालाही काहीही कळू दिलेलं नाही. पण डोंट वरी, हे सत्य आजी फार काळ लपवून ठेवू शकणार नाही. असं तुम्हाला वाटतंय किशोर? मुळात तुम्ही आजींसमोर अंतराईंना आणायलाच नको होतं. खूप चुकीच्या व्यक्तीसमोर तुम्ही अंतराईंना आणलंय. म्हणजे मग कोणासमोर आणायचं होतं? तीच त्यागाचा पुतळा. नक्की कोणाबद्दल बोलतेस तू? दुसरं कोण आहे किशोर? त्यागाचा पुतळा एकच आहे ना आपल्या घरात, ते लीला. तिच्या समोर अंतराईंना आणायला हवं होतं. अगं पण त्यांनी काय होणार आहे दुर्गा? आपल्याला अंतराईला घरी घेऊन जायचंय. आणि हे जर आपण लीलाला सांगितलं असतं तर ती स्वतःच्या पायावर दोंडा का मारून घेईल? येणार लीला स्वतःच्या पायावर अगदी आनंदाने धोंडा पाडून घेणार. लीला आहे ती, तिला चांगलीच ओळखते मी. पण तिला जेव्हा हे कळेल ना की एजंटचं जिच्यावर जीवापाड प्रेम आहे, त्या अंतराई जिवंत आहेत, तेव्हा ती स्वतःच्या संसाराचा त्याग करून एजेंना त्यांचं पहिलं प्रेम मिळावं आणि अंतराईंना त्यांचा हक्क मिळावा म्हणून अंतराईंना घरात घेऊन येणार. तिला असंच वाटेल की ती हा जो त्याग करते ना, त्यामुळे एजे आणि आजी तिच्यावर खूप खुश होतील, तिला अगदी डोक्यावर घेतील, तिला हवं ते करतील. पण यावेळी तसं होणार नाही. एकदा का अंतराई घरात आल्या की सगळं घर अंतराईंच्या बाजूने होईल. तिला माहित नाहीये, पण एजेंटच्या आयुष्यातली अंतराईंची जागा आणि आपल्या घरातल्या सगळ्यांच्या मनात अंतराईंबद्दल जे प्रेम आहे ना, त्याची जागा कधीच कोणीच घेऊ शकत नाही. ही लीला सुद्धा नाही. बरोबर आहे दुर्गा तुझं. ही पॉसिबिलिटी माझ्या लक्षातच आली नव्हती. तू तर माझ्या पुढची निघालीस. मी तुला म्हटलं होतं ना, तुझी जर साथ मिळाली तर आपल्या दोघांना कोणीच हरवू शकत नाही. किशोर, माझं बाळ नसतं ना गेलं तर मी कदाचित तुमची साथ नसती दिली. पण त्या लीलामुळे माझं बाळ गेलंय आणि सगळे तिच्याच बाजूने होते. आता बस, आता मीही कुणाचाच विचार करणार नाही. आता माझ्या आयुष्यातलं फक्त एकच ध्येय असेल. मी घरातल्या कुणालाच आनंदाने जगू देणार नाही. हॅलो, हा बोल ना. बर, ठीक आहे, आम्ही निघतो लगेच. हो. काय झालं? आपल्याला घरी जावं लागेल. फोन आला होता. चल. एजे, तुमची कॉफी. एजे, तुम्ही काळजी नका करू. आजी होतील बऱ्या आणि ताप पण उतरेल हळूहळू. एजे, काय झालं? बऱ्यात ना आजी?
डॉक्टर काय म्हणाले? आईने खूप स्ट्रेस घेतला म्हणून तुला ताप आलाय. मी बघून येते त्यांना. नाही थांब दुर्गा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोला ना. दुर्गा, आईची तब्येत खूपच खराब आहे. तिला हे घर सोडून गेली, त्याच्यामुळे तिला खूप त्रास झालाय. माझी एक रिक्वेस्ट होती की तू लीलाला घरी परत येऊ द्यावं. निदान आईसाठी तरी माझी रिक्वेस्ट आहे का? वा एजे, लीलाची बाजू घेऊन तू माझं काम सोपं केलंस. दुर्गासमोर तू जितके वेळा लीलाचं नाव काढशील तितके वेळा दुर्गाच्या मनात लीलाबद्दल असलेला राग अजून वाढत जाईल. दुर्गा, सिरियसली अजय? तुम्हाला खरंच असं वाटतं की मी लीलाला परत घरी येऊ देण्यासाठी हो म्हणणार आहे? मला मान्य आहे की आजी बऱ्या नाहीयेत, पण एजे तुम्ही तिला घरी आणू पाहताय म्हणजे माझ्या कुठल्याच म्हणण्याला काही व्हॅल्यूच नाहीये का घरात? तिच्यामुळे मला एवढं दुःख झालंय, त्याचं काही वाटत नाहीये तुम्हाला? हे बघ दुर्गा, असं काही नाहीये. तू उगाच मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करू नकोस आता, ओके? माझ्या आयुष्यातला तो काळा दिवस विसरण्याचा मी आतोनात प्रयत्न करतीये मी प्रयत्न, पण तुम्ही सगळे जर असं सारखं सारखं तिचं नाव माझ्यासमोर घेत राहिला तर मला त्रास होतोय त्याचा. मला खरंच त्रास होतोय आणि हे असंच चालू राहिलं तर मी नाही विसरू शकणार काहीच. हीरा ती आली, मंदिरात आली. लीला ती आली, ती आली मंदिरात. बघितलंस, हे सगळं अंतराईमुळे होत आहे. आजीने परत एकदा अंतराईला बघितलं म्हणून ती आजारी पडली. दुर्गा, एक काम कर, तू जरा ना दाराच्या इकडे जाऊन थांब. मला एक छोटंसं काम आहे. तू लक्ष ठेव दाराच्या इकडे. जा जा. झालं का? हो, एक किशोर, इथे आलेत. हा? पटकन एक मिनिट पटकन करा. झालं मी बघ. झालं. हॅलो, येस डॉक्टर. ओके, किशोर, ते गेलेत पण परत येऊ शकतात. पण तुमचं झालंय ना? हो, नक्की काय करत होता? मी केलंय काहीतरी. दुर्गा, ऐक, मी सांगतो त्याच्याकडे नीट लक्ष दे.
लीलाला घरात येऊ देत. ऐकून घे, ऐकून घे पूर्ण. हे बघ, लीला जर या घरात आली तरच आजी तिला अंतराईबद्दल सांगेल. आता आजीच लीलाला अंतराईपर्यंत पोहोचवणार. माझ्या बोलण्याचा शांतपणे विचार कर दुर्गा. बहिणी, आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, पण तुमचा मूड चांगला असेल तरच आम्ही बोलू. हां, बोला. बहिणी, तुम्हाला माहितीये तुम्ही इथे नसताना काय काय घडलं ते? ती लीला आजींचं कारण काढून आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करते. माहितीये मला. एजंटनी मी तिला घरात घ्यावा अशी रिक्वेस्ट पण केली. मग तुम्ही काय ठरवलंय वहिनी? माहित नाही, मी अजून त्यावर विचार केला नाहीये. वहिनी, आमच्याकडे एक सॉलिड प्लॅन आहे. म्हणजे आधी तुम्ही प्लॅन ऐका आणि मग निर्णय घ्या. हा, काय प्लॅन? लीला थांब. तू इथे काय करतेस लीला? मी तुला सांगितलं होतं मला थोडा वेळ दे. दुर्गाने तुला इथे पाहिलं ना. हे असं काय करताय? माझं लक्षच लागत नव्हतं तिथे. मला यायचंच आहे आत. तरी ताई, तू इकडे येऊन चूकच केलीस. म्हणजे आजींनाही बरं नाहीये आणि दुर्गाताई सुद्धा आत्ता कुठे सावरतात. त्यात अजून त्यांनी तुला बघितलं आणि ते अजून हायपर झाले, तर आपण काय करणार आहोत? बस रेवती, बस. काय बोलतेस तू? हे बघ रेऊ, मला मान्य आहे दुर्गा खूप चिडली माझ्यावर आणि तिचा राग शांत करायला मी काय वाटेल ते करायला तयार आहे. फक्त प्लीज मला आता आत येऊ दे प्लीज. लीला, मी दुर्गाशी बोललोय, पण ती तुला आता घरात घ्यायला तयार नाहीये. आय एम सो सॉरी लीला. तुझी काही चूक नसताना तुला सगळं सहन करावं लागतंय. मी कसलाही विचार न करता तिला वचन देऊन बसलो आणि त्याचा त्रास तुला होतोय. हे बघ लीला, मला तुझी काळजी करते, पण अनफॉर्च्युनेटली मी तुझा हट्ट पूर्ण करू शकत नाही आता. तिला या क्षणाला आपल्याला दुर्गाचं मन जपायला हवं. तुला बघून ती पुन्हा पॅनिक झाली, हायपर झाली तर डॉक्टर म्हणतात की तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि म्हणून मनात नसताना सुद्धा मला तीच ऐकावं लागतंय. अनफॉर्च्युनेटली मी आता अशा टोकावर उभा आहे ना की एकीकडे माझं प्रेम आहे आणि दुसरीकडे माझी नाती आहेत. आणि काही झालं ना तर नुकसान मात्र माझंच आहे.